नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हुलग्याचं सूप, म्हणजे कुळीदाचं सूप. कुठे कुळीद म्हटली जातं, कुठे हुलगे म्हटली जातं याला. त्यासाठी लागणार आहे साहित्य: मीठ, कोथिंबीर, लसूण, थोडासा हिंग, छोटासा अद्रकचा तुकडा, एक मिरची, कुळीद किंवा हुलगे, तूप आणि जिरे. आता त्यासाठी आपल्याला कुळीद भाजून घ्यायचे आहे. कुठे कुळीद म्हटलं जातं, कुठे हुलगे म्हटली जातं याला. तर हे असं खरपूस भाजून घ्यायचे आहेत, एकदम बारीक गॅसवरती. तुमच्याकडे जर पीठ असलं रेडी तर ते पण तुम्ही टाकू शकतात. माझ्याकडे पीठ नव्हतं म्हणून मी कुळीद भाजून घेते आहे. कुळीद हे सांधेदुखीसाठी खूप चांगले असतात, थंडीसाठी पण खूप चांगले असतात. बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे कुळदाचा. तर मी आता गॅस बंद करून देणार आहे. तोपर्यंत मी लसूण बारीक कट करून घेतला आहे, अद्रक पण बारीक कट करून घेतलं आहे, एक मिरची बारीक कट करून घेतली आहे आणि कोथिंबीरही बारीक कट करून घेतलेली आहे. तोपर्यंत आपले कुळीद थंड झालेले आहेत. ते कुळीद आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. असं रवाळसं पीठ करायचं आहे त्याचं, बारीक रव्यासारखं. आणि इझिली होऊन जातं ते, मिक्सरमध्ये लगेच होऊन जातं, काही वेळ लागत नाही त्याच्यासाठी. तर आपल्याला जितक्या क्वांटिटीने बनवायचं आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे. मी 2-3 चमचे पीठ घेतलेलं आहे इथे. आणि त्याच्यामध्ये आपलं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. अशी पातळशी पेस्ट करायची आहे त्याची. आणि ह्या गाठा सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. गुठळी राहिली नाही पाहिजे त्याच्यामध्ये. गुठळी जर राहिली तर सूप अगदी प्लेन होणार नाही आपलं. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे याची. जोपर्यंत गाठ्या चांगल्या मुडत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे हे. थोडंसं मी अजून पाणी टाकून घेतलेले. आपल्याला पातळ पेस्ट पाहिजे याची. तर छान पेस्ट तयार झालेली आहे. त्यासाठी मी घेतलेली आहे एक कढई. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे आपल्याला. एक छोटा चमचा भरून मी तूप टाकलं आहे. तूप कडकडलं की याच्यात हिंग टाकायचं आहे. हिंग तडतडला की याच्यामध्ये भरपूर सारं असं जिरं टाकायचं आहे. जिरं तडतडलं की त्यात मिरची कट केलेली टाकून घ्यायची आहे. ती चांगली फ्राय होऊ द्यायची आहे याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये कट केलेलं अद्रक आणि कट केलेला लसूण टाकायचा आहे. तुम्ही कुटून घेतलं तरी चालेल. मी अगदी बारीक बारीक चॉप करून टाकलेलं आहे हे. म्हणजे ते आता दाताखाली आल्याच्यानंतर छान लागेल. असं मंद गॅसवरती छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात टाकायचं आहे आपल्याला आवडीप्रमाणे पाणी. आणि सूप म्हटल्यावरती पातळच असतं, त्याच्यामुळे मी भरपूर सारं असं पाणी टाकलेलं आहे याच्यात. पाणी आपल्याला चांगलं खळखळ उकळू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी. लहान मुलांना पण हे सूप देऊ शकतात तुम्ही. आणि कुळीद हे खूप गुणकारी आहे सांधेदुखीसाठी, कंबरदुखीसाठी, सर्दीसाठी. तर पाणी छान उकळायला लागलेलं आहे. तर आता आपल्याला ती हुलग्याच्या पिठाची पेस्ट केलेली आहे ती त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि चवीलाही छान लागतं. लहान मुलांनाही देऊ शकतात तुम्ही थंडीमध्ये. जर सर्दी झाली असेल तर खूप छान असतं हे सूप. बघू शकतात मस्त उकळलं आहे आपलं. 5 मिनटं आपल्याला उकळू द्यायचं आहे हे सूप. त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे. बघू शकतात मी असं पातळसरच ठेवलेलं आहे.
मस्त हिरवीगार कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे त्यात. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि असं गरम गरम प्यायला घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक बाउल घेते आहे. बाउलमध्ये आपल्याला सूप काढून घ्यायचं आहे. दिसायला जरी असं काळपट दिसलं असेल ना, तर पण खूप बहुगुणी असतं हे सूप. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकले आहे मी. तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं सूप रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, छान मस्त गरम गरम वाफा येत आहेत. थंडीमध्ये तर खूपच भारी. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच रेसिपीमध्ये.